नमस्कार. खरं तर CET सेलनं फायनली आपलं जे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही जी प्रोसेस आहे ती स्टार्ट केली आहे. खरं तर 16 जूनला आपला रिझल्ट डिक्लेअर झाला होता आणि आज म्हणजे 14 जुलैपासून आपली कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस स्टार्ट झाली. म्हणजे रात्री बरोबर 12:30 वाजता CET सेलनं BE BTechसाठी जी साईट आहे ती चालू केलेली आहे आणि त्यांचं शेड्यूलसुद्धा डिक्लेअर केलं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी कंप्लीटली कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस, कुठल्या मिस्टेक्स करायच्या आहेत, त्यासोबत फॉर्म फिलिंगमध्ये तुमच्या हातून कोणत्या चुका करायच्या आहेत याबद्दल सगळ्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पेरेंट्सनं बघणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. सुरुवात पहिलं म्हणजे काय, एक तर आता CET सेलने जे शेड्यूल डिक्लेअर केले त्याबद्दल थोडक्यात सांगतो. तर आपली जी कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती 14 जुलै ते 24 जुलैच्या दरम्यान स्टार्ट होणार आहे. म्हणजे या 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते उद्या म्हणजे 15 जुलैला स्टार्ट होणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना रात्री 3 वाजता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ओके, सो 15 जुलैला म्हणजे उद्यापासून 15 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 27 जुलैला डिक्लेअर होणार आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही चेंजेस करायचे असतील, ग्रीव्हन्सेस अप्लायचे करायचे असेल तर 3 दिवसांचा वेळ दिला आहे. 28, 29 आणि 30 जुलैच्या दरम्यान आपल्याला ग्रीव्हन्सेसला अप्लाय करावं लागतं. आणि जे फायनल जी मेरिट लिस्ट असणार आहे ती येणार आहे 2 ऑगस्टला. हे जे ओव्हरऑल शेड्यूल आहे ते CET सेलने आता रिलीज केले. कॅप राऊंड्स कधी स्टार्ट होणार आहेत, किती कॅप राऊंड्स असणार आहेत, त्याच्याबद्दलचं पुढचं जे शेड्यूल आहे ना ते अजूनपर्यंत रिलीज झालेलं नाही आहे. आय होप तुम्हाला हे शेड्यूल पहिल्यांदा समजलं असेल. आता येतो कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस नेमकी कशी करायची आहे, मिस्टेक्स कुठे करायच्या नाहीत, SC सेंटरवरती ऑनलाईन स्क्रुटिनी निवडायची की ऑफलाईन, या सगळ्याबद्दलचे डाऊट्स मी एक एक करून क्लिअर करतो. आता पहिलं म्हणजे काय, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. एक म्हणजे काय, आता ज्यावेळी तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये एनरोल करायचं आहे तर आधी तुम्हाला CET सेलकडे रजिस्टर करावं लागतं आणि हेच रजिस्ट्रेशन आजपासून स्टार्ट झाले आहे. मग तुम्हाला काय करायचं, CET सेलच्या BE BTechच्या पोर्टल वेबसाईटवरती जाऊन तिथं तुम्हाला तुमचं लॉग इन करून, लॉग इन नाही आता नवीन तुम्हाला लॉग इन करावं लागेल, जिथं तुमचे सगळे डिटेल्स पुन्हा फिलअप करावे लागतील, तुमची कॅटेगरी मेन्शन करावी लागेल, तुमचे मार्क्स, JEEचे मार्क्स, सगळ्या गोष्टी मेन्शन करून त्यानंतर जी कॅटेगरी तुम्ही चूज केली आहे त्यानुसार ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील आणि त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म सबमिट होतो. आता ज्यावेळी तुम्ही हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करताय म्हणजे काय केलं तर तुम्ही तुमची JEEचा, CETचा स्कोर कार्ड किंवा तुमची कॅटेगरी, तुमचे 10चे, 11चे सगळे 10चे, 12चे मार्क्स ज्यावेळी एनरोल केलेत त्याच्यानंतर पुढची स्टेज येते ती म्हणजे काय, तर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. मग रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला काय करावं लागतं तर तुमची डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला जी कॅटेगरी निवडली, आता उदाहरण जर OBC कॅन्डिडेट असेल तर OBC कॅन्डिडेटची कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे 3 डॉक्युमेंट्स, त्यानंतर डोमिसाईल, नॅशनॅलिटी, ही जी काही नॉर्मल डॉक्युमेंट्स आहेत ती सगळी त्यांना अपलोड केलेली असतात. ही डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा असेल. आता यावर्षी त्यांनी 2 स्क्रुटिनीचे पर्याय दिलेले आहेत, एक म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनी आणि ऑफलाईन स्क्रुटिनी. आता ऑनलाईन स्क्रुटिनी आणि ऑफलाईन स्क्रुटिनी म्हणजे काय, एकतर आता जो फॉर्म तुम्ही सबमिट करणार आहात ना तो फॉर्म एकतर कुठे ना कुठेतरी व्हेरीफाय होणार आहे. म्हणजे जी डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित सबमिट केलेत का, तुमची कॅटेगरीनुसार असतील, त्याचसोबत जे डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही मेन्शन केले की म्हणजे ही कॅटेगरी आहे त्यानुसार ती व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आहेत की नाही, तुमच्या म्हणजे मिस्टेक्स तर कुठे नाही येत नाही, हे सगळं चेक करणारे जे सेंटर्स आहेत त्यांना SC सेंटर्स म्हणतात किंवा स्क्रुटिनी सेंटर म्हणतात. मग ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवडावं की ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, एकतर फायदे दोन्हीकडे आहेत आणि तोटेही दोन्हीकडे आहेत. तर आपण काय निवडायला पाहिजे, एक म्हणजे काय, ऑनलाईन स्क्रुटिनीचा पर्याय गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिला होता. मात्र काही ठिकाणी प्रॉब्लेम झाले होते की विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आहेत ना ते व्हेरीफाईच झाले नव्हते. मग ऑनलाईन स्क्रुटिनी म्हणजे काय, समजा आता ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केलात, तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित स्कॅन करून अपलोड केलेत आणि तुम्हाला वाटलं की माझे डॉक्युमेंट्स आहेत ती मला कुठून जायची गरजच नाही, ऑनलाईन मला व्हेरीफाय करायचे आहेत. म्हणजेच काय, माझ्या डॉक्युमेंट्समध्ये जर तुमच्या काहीही प्रॉब्लेम नसेल, काही म्हणजे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील, स्पेलिंग मिस्टेक नाही आहेत, कुठले डॉक्युमेंट मिसिंग नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्क्रुटिनी हा पर्याय निवडायचा आहे.
ती डॉक्युमेंट्स ऑटोमॅटिकली एखाद्या SC सेंटरकडे जातील. जर तुमच्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये येतं की ऑल डॉक्युमेंट्स सक्सेसफुली व्हेरीफाईड आणि ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट आहे फायनल, म्हणजे सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेली जी रिसिप्ट आहे ती तुमच्या लॉग इनमध्ये येत असते. जर डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये येतं की हे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये एरर आहेत, ते एरर्स पहिल्यांदा करेक्ट करा, पुन्हा डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. ते पुन्हा अगेन त्या सेंटरकडे जातील, ते सेंटर पुन्हा व्हेरीफाय करेल, व्यवस्थित असतील तर पुन्हा ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट इश्यू करेल. हे होतं ऑनलाईन स्क्रुटिनीची प्रोसेस. ऑफलाईन स्क्रुटिनी म्हणजे काय तर तुम्ही फिजिकली एखादे SC सेंटरकडे जाता, स्क्रुटिनी सेंटरवरती जाता आणि तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुम्ही कंप्लीट करता. आता फिजिकलमध्ये काय तर ज्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं, ज्यावेळी फॉर्म सबमिट केला, डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केली, त्याच्यानंतर 2 ऑप्शन्स येतात. एक म्हणजे काय तुम्हाला तिथं पूर्ण SC सेंटरची स्क्रुटिनी सेंटर्सची लिस्ट दिलेली जाते. मग तिथून तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमधून किंवा तुमच्या जवळ जे स्क्रुटिनी सेंटर आहे ते तुम्हाला चूज करावं लागतं आणि तिथं तुमची डेट आणि स्लॉट तो सुद्धा चूज करावा लागतो की या दिवशी जाऊन तुम्ही त्या सेंटरवरती डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणार. मग तिथं जाऊन ती डॉक्युमेंट्स सगळी व्हेरीफाय करावी लागतात. ही असते फिजिकल स्क्रुटिनी. आता ऑनलाईन स्क्रुटिनी निवडायची की फिजिकल स्क्रुटिनी, ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांच्याकडे टोकन रिसिप्ट आहे, ज्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी निवडा. भलेही थोडा तुम्हाला त्रास होईल, परंतु ॲटलिस्ट ज्यावेळी तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीसाठी त्या सेंटरमध्ये जाता त्यावेळी एकतर तिथले ऑफिसर्स असतात किंवा तिथे जे काही बसलेले असतात ना ते तुम्हाला ऑफिसर्स तुम्हाला गाईड करतील की हे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये चुकलेलं आहे किंवा इथे काहीतरी मिस्टेक्स आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करेक्ट करून आणा. मग हे जे समजावून सांगण्याचं जे काम आहे ते ऑफलाईन स्क्रुटिनीमध्ये व्यवस्थित सांगितलं जातं. कारण का ऑनलाईन स्क्रुटिनी ते फक्त तुम्हाला एकतर तुम्हाला नोट देतात की हे चुकलं आहे, तुम्ही व्यवस्थित करून पुन्हा फॉर्म अपलोड करा. परंतु ऑफलाईन स्क्रुटिनीमध्ये जर काही तुमच्या फॉर्ममध्ये एरर्स असतील किंवा डॉक्युमेंट्समध्ये एरर्स असतील तर तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोलून ते तुम्हाला गाईड करतील. कारण का स्क्रुटिनी सेंटर्सकडे त्यांच्याकडे ॲक्सेस असतो की तुमचा फॉर्म एडिट करू शकतात, तुमच्यामध्ये काही चुका असतील तर ते व्यवस्थित गाईड करू शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, टोकन रिसिप्ट आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मोस्टली जे SC-BC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन स्क्रुटिनीच निवडलेलं चांगलं असणार आहे. ठीक आहे. आय होप हा दुसरा जो डाऊट होता की ऑनलाईन स्क्रुटिनी किंवा ऑफलाईन स्क्रुटिनी हे तुम्हाला समजलं असेल. आता एकतर काही चुका ज्या होतात त्या तुमच्या हातून होता कामा नये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये त्या मी थोडक्यात सांगणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या गोष्टी आहेत कारण का गेल्या 4 वर्षात मी बघितले की भरपूर मुलांच्या यामध्ये चुका झाल्या आहेत. पहिली म्हणजे काय घाईमध्ये कुणीही फॉर्म भरायचं नाही. आज रजिस्ट्रेशन चालू झालं मग आजच मी फॉर्म भरतो आणि लवकरात लवकर सबमिट करतो. लवकर फॉर्म सबमिट केला म्हणजे काय रँक लवकर येणार आहे का किंवा रँक चांगली मिळणार आहे का असं मुळीच नाही आहे. त्यामुळे घाई गडबड करू नका. आत्ताच ही प्रोसेस स्टार्ट झाली आहे, जवळजवळ 10 दिवस चालणार आहे. मी असं म्हणणार नाही की शेवटच्या दिवशी जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन वगैरे करा, परंतु ॲटलिस्ट 2 दिवस जाऊ द्या. ती प्रोसेस नीट त्यांची वेबसाईट व्यवस्थित चालू द्या. पहिल्याच दिवशी फॉर्म भरताना काही ना काहीतरी मिस्टेक्स वगैरे होतात, त्यांच्या साईडकडून असेल किंवा CET सेलकडून असतील, काही ना काही मिस्टेक्स त्या एकदा मिस्टेक्स करेक्ट होऊ द्या. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे तुम्ही 16 तारखेपासून फॉर्म भरायला स्टार्ट करा. ठीक आहे. घाई गडबडीमध्ये कुणीही आत्ताच्या आत्ता फॉर्म भरायला स्टार्ट करायचं नाही आहे. पहिल्यांदा ही प्रोसेस ती वेबसाईट नीट सुरू होऊ देत. ही होती पहिली गोष्ट. दुसरी मिस्टेक्स म्हणजे काय ज्यावेळी आता तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाणार आहात, आता हे कॅप रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही कुठे करायचं आहे. एक तर तुम्ही सायबर कॅफेमधून करू शकता किंवा दुसरं असतं ते तुम्ही घरून सुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं. असं नाही की तुम्हाला सायबर कॅफेवरच गेले पाहिजे. आणि तिसरं असतं तुम्ही जे स्क्रुटिनी सेंटर्स आहेत, आता मी जे सांगितलं जिथं इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तिथं सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन करायची फॅसिलिटी दिलेली आहे. मग तुमच्यासाठी योग्य मार्ग काय, जर तुमच्या घरून जर व्यवस्थित तुमच्याकडे फोन असेल, स्कॅनर्स वगैरे असतील, मोबाईलमध्ये स्कॅनर्सवरून सुद्धा डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ना तरीसुद्धा व्हेरिफिकेशन व्यवस्थित होतं. लास्ट इयर भरपूर मुलांनी ट्राय केले, परंतु मला वाटतं की तुमच्या हातून काहीही चूक होऊ नये यासाठी ट्राय करा की जी स्क्रुटिनी सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन तिथं जे ऑफिसर्स असतात किंवा तिथे जे फॅकल्टी मेंबर्स असतात त्यांच्याकडून सुद्धा फॉर्म भरून घेतला तर चालतो किंवा सायबर कॅफेवरून जरी फॉर्म भरला तरी चालेल. मग तुमच्यासाठी प्रेफरेबल काय आहे, जवळच्या स्क्रुटिनी सेंटरवरून जरी फॉर्म भरला तरी चालेल किंवा सायबर कॅफेवरून फॉर्म भरला तरी चालेल. आता काळजी घ्यायची आहे ती सगळ्यात महत्त्वाची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. एक म्हणजे काय स्क्रुटिनी सेंटरमध्ये फॉर्म भरताना लॉग इन ID आणि पासवर्ड ज्यावेळी तुम्हाला मिळतो, आता त्यावेळी जर बघाल तर फॉर्म सबमिट करा तर एक ॲप्लिकेशन ID मिळते जी स्टार्टिंग होते
होते EN2024 आणि पासवर्ड मिळतो. तर पासवर्ड आणि लॉगिन आयडी ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडून नक्की घ्यायचा आहे आणि ती घरी आल्यावर तो पासवर्ड रिसेट करून पुन्हा नवीन पासवर्ड सेट करायचा आहे. ठीक आहे. दुसरं, स्वतःची ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड कुणासोबतही शेअर करायचा नाही आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही तिथं स्क्रुटिनी सेंटरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाणार आहात किंवा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहात, कोणतंही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं द्यायची गरज नाही आहे. त्यांना फक्त डॉक्युमेंट्स चेक करायची ऑथॉरिटी आहे. कोणीही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेता कामा नये किंवा आपणही कुणाकडे द्यायचे नाहीत. ठीक आहे. तिसरं, स्क्रुटिनी सेंटर्सवर बहुतांश म्हणजे काही स्क्रुटिनी सेंटर्स आहेत जी ग्रामीण भागामध्ये असतात, स्कॅम्स झालेले आहेत. लिटरली मला 2 वर्षांपूर्वी आठवतंय, एका स्टुडंटचा ॲक्सेस वगैरे घेतला, ॲप्लिकेशन आयडी पासवर्ड सगळं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं आणि सांगितलं की जो ऑप्शन फॉर्म आणि कॉलेजची लिस्टसुद्धा आमच्या सेंटरवरून भरतो आणि पहिल्याच नंबरला त्यांच्या कॉलेजचं नाव टाकलं. ऑटो फ्रीज होऊन त्याच मुलाला कॅप राऊंडमध्ये ते कॉलेज मिळालं. तो विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन घेणं भाग पडलं. कारण का एकदा कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला तिथंच जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. मग हे स्कॅम्स होतात स्क्रुटिनी सेंटर. मग हे स्कॅम्स जर व्हायचे नसतील तर तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही ते ऑफिसर्स फॉर्म वगैरे फिलअप करतात, व्यवस्थित चेक करा किंवा जो सायबर कॅफेवाला फॉर्म फिलअप करतोय व्यवस्थित डोळ्यात तेल घालून व्यवस्थित चेक करा की तो काही चुकीची इन्फॉर्मेशन तर फिलअप करत नाही किंवा आपली लॉगिन आयडी, आपली युजर आयडी किंवा आपला जो पासवर्ड आहे तो घरी येऊन तुम्ही चेंज करा. हे खूप गरजेचं आहे. स्कॅम्स होत आहेत, स्कॅम्स करणारे करतील, परंतु ॲटलिस्ट तुम्ही आत्ताच्या युगातली टेक्नॉलॉजिकली एवढी तुम्ही व्यवस्थित मुलं सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. घाबरून जाऊ नका. स्कॅम्स वगैरे सगळ्यांसोबत होत नाही. आपण जर जागरूक असाल ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. ठीक आहे. ही होती दुसरी गोष्ट. त्यामुळे ऑफलाईन स्क्रुटिनी निवडा किंवा ऑनलाईन स्क्रुटिनी निवडा. फॉर्म भरायचं असेल तर जर सायबर कॅफेवरती जासाल किंवा स्क्रुटिनी सेंटर जात आहे, जे डिटेल्स भरताय ते फॉर्म पुन्हा चेक करा. तुमचं नेम व्यवस्थित आहे की नाही चेक करा. कॅटेगरी चेक करा. फादर्स इन्कम असेल, मायनॉरिटी आहे का, डिफेन्स कोटा आहे का, 10चे मार्क व्यवस्थित भरलेत का, 12चे मार्क्स व्यवस्थित भरले काय, कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित स्कॅन करून अपलोड केलेत का, ज्या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स सांगितले क्लिअरली विजिबल आहे का, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. दुसरं, जी पुन्हा एकदा सांगतो, ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड घरी आल्यानंतर पासवर्ड जो आहे तो चेंज करायचा आहे, तो कुणासोबतही शेअर करायचा नाही. तिसरी मिस्टेक सांगतो, जी भरपूर विद्यार्थी, गेल्या वर्षी एक स्टुडंटचं झालं होतं की आता प्रत्येक विद्यार्थ्यांना एक असा आपल्याकडे मोबाईल नंबर ठेवायचा आहे आणि एक ईमेल आयडी ठेवायचा आहे जी कायम ॲक्टिव्ह असणार आहे. आता इथून पुढे ना प्रत्येक स्टेपला तुम्हाला कुठे ना कुठे OTP येणार आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही आता फॉर्म सबमिट करणार त्यावेळी सुद्धा OTP येणार आहे. ऑप्शन फॉर्म सबमिट करणार त्यावेळी 2 OTP येणार आहेत. मग असा मोबाईल नंबर ज्याच्यावरती तुम्ही ॲक्टिव्ह आहात किंवा तो मोबाईल नंबर चालू असला पाहिजे असाच नंबर तुम्हाला द्यायचा आहे. कारण का भरपूर वेळा बघितलंय, गेल्या वर्षी एक सिच्युएशन झाली होती की त्या मुलाने त्याच्या पेरेंट्सचा नंबर दिला होता आणि ऑप्शन फॉर्मच्या शेवटच्या दिवशी तो फॉर्म सबमिट करत होता. लिटरली त्याचे पेरेंट्स जे होते ते कामावर होते, तो फोन रिसीव्ह करत नव्हते. मग त्यावेळी त्या विद्यार्थ्याची अडचण होते. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, असा मोबाईल नंबरचा जो तुमच्याकडे आहे, जो ॲक्टिव्ह आहे, चालू कंडिशनमध्ये आहे, जी ईमेल आयडी व्यवस्थित आहे, ओके, अशी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमच्यासोबत ठेवायचे ज्याच्यावर OTP सहज आला पाहिजे. ठीक आहे. ही होती दुसरी गोष्ट. तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, डॉक्युमेंट्स रिलेटेड. डॉक्युमेंट्स सगळ्या विद्यार्थ्यांची व्यवस्थित असतील अशी आशा व्यक्त करतो. जर काही डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल घाबरून जाऊ नका. टोकन रिसिप्ट चालणार आहे. CET सेलने क्लिअरली मेन्शन केले की कॅप राऊंड 3 पर्यंत जो लास्टचा कॅप राऊंड असतो त्या कॅप राऊंड 3 पर्यंत जी रिपोर्टिंग टायमिंग आहे तिथपर्यंत जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करावंच लागतं. ठीक आहे. मग तोपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सुद्धा 1 ते 1.5 महिना अजून आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. आता एखादं डॉक्युमेंट नसेल, टोकन रिसिप्टवरती व्हेरिफिकेशन कंप्लीट करा. लवकरात लवकर ते डॉक्युमेंट कसं मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. ते डॉक्युमेंट जसं मिळेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तरीसुद्धा तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये ते पुन्हा स्कॅन करून अपलोड करा. पुन्हा ते व्हेरिफिकेशनसाठी FC सेंटरकडे जाऊन ती व्हेरीफाय करा आणि मग ते तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्याच्यामध्ये जाऊन सबमिट करावं लागतं. आय होप ही प्रोसेस समजली असेल. याच्यावरती एक डेडिकेटेड नक्की व्हिडिओ, थोडंही कॉम्प्लिकेटेड आहे. मात्र लास्टच्या कॅप राऊंडच्या ज्यावेळी रिपोर्टिंग डे असतो, म्हणजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा शेवटचा दिवस, त्याच्यापूर्वी तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट येणं गरजेचं आहे. नाहीतर 2 गोष्टी आहेत, एक तर तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट केले जातं पुढच्या राऊंडसाठी, नाहीतर ॲडमिशन कॅन्सल केले जातं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता SEBC कॅटेगरीसाठी त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की कास्ट व्हॅलिडिटी गरजेची आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय केलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना प्लीज एक विनंती आहे की लवकरात लवकर व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. प्रॉब्लेम कुठे येतोय सांगतो. एक तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिनल आणि व्हॅलिडिटीला तुम्ही अप्लाय केला आहे, परंतु
लक्षात ठेवा, व्हॅलिडिटीला वेळ लागणार आहे. ॲटलिस्ट टोकन रिसिप्ट मिळवा आणि लवकरात लवकर व्हॅलिडिटी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा. आय होप SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असेल. परंतु एक सांगायचं आहे की ज्यावेळी आता तुम्ही अप्लाय केलेलं नाही आहे, मोस्टली EWSचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगायचं आहे सेंट्रलचं EWS यावर्षी ॲक्सेप्ट करत नाही आहेत. फक्त स्टेट गव्हर्नमेंटचं जे EWS फॉर्मॅट आहे जो प्रोफॉर्मा 5 मध्ये दिलेला आहे तो ते ॲक्सेप्ट करतायत. ठीक आहे. SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल ही तिन्ही डॉक्युमेंट हवेत. तिन्हींच्या टोकन रिसिप्ट तरी ॲटलिस्ट आता व्हेरिफिकेशनच्या वेळी लागणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपलं जे व्हेरिफिकेशन आहे सगळ्यांनी फिजिकल स्क्रुटिनीच निवडायचे आहे. तिथल्या ऑफिसर्सशी बोला की माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत आणि मी ते लवकरात लवकर व्हेरीफाय करणार आहे. ठीक आहे. तर पुढची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गाईड करायचं आहे ती म्हणजे काय, CET एक्झामच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती नेम चुकलं होतं, त्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम झाले होते, त्यावेळी इन्कम वेगळं होतं, त्यावेळी कॅटेगरी. आता सगळा फॉर्म एडिट करता येतो. जी कॅटेगरी इन्क्लूड करायची ती व्यवस्थित इन्क्लूड करा. ज्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत तीच कॅटेगरी मेन्शन करा. ठीक आहे. पुढचा एक डाऊट म्हणजे काय, JEEचा स्कोर ॲड करायचा नाही. भले तुमचा JEEचा स्कोर 1% असेल, मी पुन्हा एकदा सांगतोय JEEचा स्कोर 1% जरी असेल, सगळ्यांनी JEEचा स्कोर मेन्शन करायचा आहे. त्याचा काही ड्रॉबॅक नाही आहे. असं नाही आहे की CETचा 80 स्कोर आहे आणि JEEचा 20 स्कोर आहे, मग JEEचा स्कोर ते CET सेल बघणार आहेत का? मुळीच नाही. जो स्कोर चांगला आहे त्याच्यावरून तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना, पुन्हा एकदा सांगतो, JEEचा स्कोर सगळ्या विद्यार्थ्यांनी ॲड करायचा आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट काही वेगळे लागणार नाही, फक्त NTAचं स्कोर कार्ड लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट मिस्टेक म्हणजे काय, जर काही डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असतील, 12वीच्या मार्कशीटवरती असेल किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी किंवा डॉक्युमेंट्सवर कुठेही स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे, एक 100 रुपयाचं ॲफिडेविट बनवा, त्याच्यावरती तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर फक्त काय करा, डॉक्युमेंट्ससाठी एक जे ॲफिडेविट असतं 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरवरती ते तुम्हाला बनवायचं आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवायचा आहे, कुणासोबतही शेअर करायचा नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ कॅन्डिडेट्स निवडताना ABCDE तिथं क्लिअरली दिलेलं आहे की 10वी 12वी जर महाराष्ट्रातून झाले, डोमिसाईल जर महाराष्ट्राचं असेल तर टाईप A, टाईप B कुणासाठी आहे, जर विद्यार्थी डोमिसाईल नाही आहे परंतु पेरेंट्सचा डोमिसाईल आहे, ओके, तर त्यांच्यासाठी टाईप B. क्लिअरली तुम्हाला कळतं की टाईप A आहे, टाईप B आहे. आणि जरी काही मिस्टेक झाली ना, घाबरून जायची गरज नाही आहे. ते स्क्रुटिनी सेंटर्सवाले सगळ्या गोष्टी तुमच्या करेक्ट करतात. ठीक आहे. कारण का त्यांना ॲक्सेस दिलेला आहे की विद्यार्थ्यांना कुठेही गैरसोय होता कामा नये. जर काही मिस्टेक झाली असेल तर स्क्रुटिनी सेंटरवाले तुम्हाला हेल्प करतात आणि सगळ्या गोष्टींबद्दल गाईड करतात की इथे मिस्टेक झाले, फॉर्म पुन्हा एडिट करा, पुन्हा सबमिट करा, आम्ही ते पूर्ण व्यवस्थित स्कॅन करून किंवा व्हेरीफाय करून देऊ. ठीक आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जायची गरज नाही आहे. आणि शेवटची म्हणजे काय, ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट होतं त्यावेळी एक ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट मिळते, ती जपून ठेवायची आहे. ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट म्हणजे काय, रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट असं त्यावरती हेडिंग असतं, ज्याच्यावरती लिहिलं असतं की ऑल डॉक्युमेंट्स सक्सेसफुली व्हेरीफाईड. ठीक आहे. ती जी रिसिप्ट आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांनी जपून ठेवायचे. आय होप तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे ती समजली असेल. कुणाच्याही मनात काहीही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. दुसरी एक गोष्ट, आजपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले. आजपासूनच करायची काहीही गरज नाही. 25 तारखेपर्यंत वेळ आहे. 2 दिवसानंतर तुम्ही प्रोसेस केलात तर खूप छान होईल. ठीक आहे. ऑनलाईन स्क्रुटिनी किंवा ऑफलाईन, मोस्टली सांगितले ऑफलाईन स्क्रुटिनी निवडा. ऑनलाईन स्क्रुटिनीमध्ये गेल्या वर्षी भरपूर प्रॉब्लेम झाले होते, यावर्षी ते येऊ नयेत. SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची. लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करायचं आहे. सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहेत त्याची ॲटलिस्ट टोकन रिसिप्ट तरी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप ही सगळी प्रोसेस तुम्हाला समजली असेल. दुसरी गोष्ट सांगायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, लास्टचे काही दिवस शिल्लक आहेत. इथे 2 दिवसात आम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती संपवतोय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जी आहे ती ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी नक्की एनरोल करा. कारण तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एकतर तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये कंप्लीट तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत गाईड केलं जातं. तुमची पर्सनल कॉलची लिस्ट दिली जाते. तुम्हाला कंप्लीटली 24/7 डाऊट सपोर्ट दिला जातो. कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि शेवटी जे असतं ते स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला पण गाईड केलं जातं. आय होप ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. कारण आजचा जो व्हिडिओ होता तो खूप मोठा होणार होता, परंतु एक सांगायचं आहे की ही जी प्रोसेस आहे ती खूप इझी आहे. असं नाही की खूप डिफिकल्ट आहे किंवा खूप मिस्टेक्स वगैरे होतील. खूप इझीच प्रोसेस आहे.
फक्त तुम्हाला काळजी घ्यायची की कुठेही तुमच्या हातून मिस्टेक होणार नाही. आणि जरी काही मिस्टेक्स वगैरे झाले ना, घाबरू नका. CET सेलवाले किंवा ती GST सेंटर आहे ते पूर्ण तुमच्या मिस्टेक्स वगैरे तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतात की इथे मिस्टेक झाले आहे, फॉर्म पुन्हा सबमिट करा आणि व्हेरीफाय करा. आय होप प्रोसेस समजली असेल. घाबरून जाऊ नका आणि काळजी घ्या, जागरूक राहा की तुमच्यासोबत कुठलाही चुकीचा डेटा त्या फॉर्ममध्ये एंटर होणार नाही. ओके, आय होप व्हिडिओ समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.